गेली काही दिवसापासून जो विषय चर्चेला जातोय की जुन्नर नगर परिषदेमध्ये कुशल अकुशल, तर आता नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि काही नगरसेवक देखील आहेत. तर मला एक इन्फॉर्मेशन मिळाली की आरोग्य विभागामध्ये काही कर्मचारी कुशल अकुशल जे भरती केलेले आहेत, तर त्यापैकी काही लोक बोगसच आहे आणि एक व्यक्ती असा आहे का तो अल्पवयीन आहे, एक लहान मुलगा आहे, त्याचा आधार कार्ड वगैरे ते काय जोडून त्याच्या नावाखाली पैसे घेतले जातात. की काय विषय? ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये गाडेकर नावाचे जे व्यक्ती आहेत ते जुन्नर नगर परिषदेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी जो अल्पवयीन मुलगा जो आहे तर त्याचा वापर करून घेऊन त्याच्याकडनं काम करून घेतलेलं आहे आणि माध्यमातून सगळ्यांना असं समजलेलं आहे की कामगारांचा पगाराची आपलातपल होते, त्यांना अकुशल कुशलमधनं कामावर घेतलं जातं आणि त्यांचा पगारही पुरेसा मिळत नाही. आणि अशी बाब आहे की अल्पवयीन मुलाला त्यांनी ह्या कामामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. ते अत्यंत गंभीर आहे, गुन्हा आहे बालमजुरी. हां, बालमजूर करून घेणं. आपल्याला कल्पना नव्हती लहान मुलगा कामाला ठेवले म्हणून. नाही, आम्हाला काहीच कल्पना नाही त्याची काही. मग आता काही डॉक्युमेंट मी तुमच्या हातामध्ये दिले, ते डॉक्युमेंट्स ते द्या माझ्या हातामध्ये, जे काही ते डॉक्युमेंट फोटो वगैरे दिले. हां, तर याच्यामध्ये असं दिसतंय की काही मला इथल्या काही नागरिकांनी फोटो देखील दिले का तो लहान मुलगा तो लहान मुलगा स्वतः फवारणी काम करतोय. आणि वय किती याचं? त्याचं वय 17 आहे वाटतं. करत असेल त्यावेळेला 16 असेल तो. 16 वर्षाचा अल्पवयीन मुलगा आहे. याच्यामध्ये सगळे फोटो आहेत. आधार कार्ड आपल्याला दाखवता येत नाही. त्याचं ओम बबन गायकवाड नाव आहे, बरोबर आहे का नाही? हो, बरोबर आहे त्याचं. त्याचं जन्मतारीख काय आहे? 4/4/2009. म्हणजेच तो अल्पवयीन आहे. असं असताना त्याला कामावर ठेवलेत. तर काय सांगते? तर ते गाडेकर नावाचे जे व्यक्ती ठेकेदार आहे, कुशल अकुशल, ह्या व्यक्तीने त्याला कामावरती रुजू केलेलं आहे वाटतं. तर हे अत्यंत गंभीर बाब आणि चुकीचे आहे. याच्यावर देखरेख करायला कोण कर्मचारी आहे? कर्मचारी कोण यांचं हे आत्ता जे आहेत आरोग्य विभागाच्या रेश्मा, त्या तुम्हाला सांगतील काय. मॅडम नमस्कार, माझं नाव संदीप उतरडे. आपलं नाव काय? माझं नाव, मी इथे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे सध्या, पण सर तुम्हाला माहिती देतील, CO सर. हा, पण कोणत्या हेडचे डिपार्टमेंटचे हेड आहे तुम्ही? माझ्याकडे आत्ता चार्ज आलं आहे, जस्ट 1 महिना ॲडिशनल चार्ज आहे. कोणत्या डिपार्टमेंटचा? आरोग्य. आत्ता जस्ट ॲडिशनल चार्ज आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला याबद्दल काही, मला अगोदरचं काही माहीत नाही आहे. जे काही बोलणं होतं मॅडम? गुणवरे सर म्हणून होते, त्यांची ट्रान्सफर झाली आहे. माझ्याकडे आत्ता जस्ट चार्ज आलं आहे. ह्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला CO सर देऊ शकतो. ठीक आहे, COकडं पण माहिती घेऊया. पण जर असं जर चालत असेल तर त्याच्याबाबत काय कारवाई होईल? नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत असं काही नव्हतं. मला याबाबत म्हणजे माहीत नाही आहे. अगोदरचं काही असेल तर त्याला, म्हणजे माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. तसाही इथे इंजिनियर असतो ज्याचा चार्ज असतो. माझ्याकडे काही ती पोस्ट नाही आहे, ॲडिशनल चार्ज आहे. मी एक ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं का गुणवरे नावाचे व्यक्ती अगोदर हे बघायचे आणि त्यांच्या काळामध्ये होतं, परंतु आता तुम्हाला काय याच्यावरती काय देण्याचा पण अधिकार नाही आहे. CO सर जे सांगतील, म्हणजे सरांची तुम्ही घेऊ शकता बाई. ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु आता तो कर्मचारी आपल्याकडेच आहे का, तो अल्पवयीन? नाही, आत्ता नाही आहे कोण. आत्ता असं कोण नाही. आरोग्य विभागात किती कर्मचारी आहेत कुशल अकुशल? आता फक्त 13 कर्मचारी आहेत. आणि यापूर्वी किती होते? यापूर्वीचं ते त्यांनाच माहीत, गुणवरे सरांना. मी जेव्हापासून आहे तेव्हापासून 13 कर्मचारी आहेत. त्याची डिटेल मी अध्यक्ष मॅडमना दिली. आणि आता ते कार्यरत आहेत, काम करतायत? कार्यरत आहेत. हां. त्यापैकी कुशल किती, अकुशल किती? एक्झॅक्ट आकडा मला, ड्रायव्हर 13 आणि 5, 13 आहेत आणि 5 अकुशल आहेत. असं 13 आणि 5 13 ॲक्च्युअल कर्मचारी आहेत पूर्ण कामावर, 8 आणि 5. अच्छा, 8 आणि 5 असं रेशो आहे. येस. आणि सर्व कार्यरत आहे. अग्निशमन, खाली घंटागाडीवरचे ड्रायव्हर, त्याच्यानंतर जे 2 लेबर बाळा आणि अरबाज, बाकी सगळे कार्यरत आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती देखील आहे, नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहेत सगळे. हो, आणि मी अध्यक्ष मॅडमना जे माझ्या काळात होतं त्याची मी माहिती दिलेली आहे. तुमच्या काळात हा सगळा तेव्हा फॉगिंगचं काम नव्हतं ना तेव्हा, म्हणजे मी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून फॉगिंगचं काम बंद. यांच्या कार्यकाळापूर्वी हा सगळा विषय झालेला आहे. माझ्याकडे तेव्हा त्यांच्याकडे कागदोपत्री सगळी माहिती आहे आत्ताच्या,
आणि ऑलरेडी का मी दिली 13 आहे अध्यक्षांना त्याची काम माहिती. हो, हे त्यांनीच दिलेलं आहे. हे अगोदरचं असेल, पण तुम्हीच सेंड केलं ना. हां ते सरांकडून घेऊन दिलं, पण मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही. त्यांनीच दिलेलं आहे. हे बघा आता याच्यामध्ये नाही, पण मी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून हे काम बंद आहे. कोरोनाच्या काळात का होईना आता हा मुलगा कुठे आहे? हा नाही आहे का आता? याच्याबाबत मला नाही सांगता येणार. जे मला माहिती आहे आता आहे का गाडीचा हा मुलगा? नाही, फॉगिंगचं काम आता बंद आहे. फॉगिंगचं जाऊ दे. ओम भवन गायकवाड आहे का कोण कुशल नाही, आता? माझ्याकडे 13 कर्मचारी आहे, त्याच्यात हा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काहीतरी मागच्या काळामध्ये काहीतरी त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मग मी तुम्हाला काय बोलू शकते त्यावर. आता ही कशी हजेरी घेता तुम्ही यांची? खाली मुकादम आहेत 2 सहाय्यक मुकादम, ते हजेरी घेतात त्यांची. आपणच आपल्या टेबलवर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा इथं का घेऊ नाही, मी शकत पण हजेरी घेऊ शकते, पण आता सहाय्यक मुकादम मग सगळंच जर हेड ऑफ डिपार्टमेंटनी बघायला, हजेरी पुरतं बघायची. मग प्रत्येक गोष्ट, आता माझ्याकडे SIRचं पण काम आहे, मग प्रत्येक गोष्ट नाही ना हेड ऑफ डिपार्टमेंट बघू शकत. आणि अगोदर आम्ही दोघं होतो तेव्हा पॉसिबल होतं, आत्ता एवढं शक्य नाही आहे. पण 2 जे सहाय्यक मुकादम आहेत ते सगळी हजेरी वगैरे ठेवतात त्यांचे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद मॅडमनी आपल्याला माहिती दिली. त्यांचं म्हणणं आहे का मी माझा कार्यकाळ नव्हता. काय वाटतं? नाही आता काय तो गाडेकरी तुम्ही आता नगरसेविक आहात. हो 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 पण नगरसेविका आहोत, आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, आम्हाला जनतेची कामं करायची आहेत. आता गाडेकर ही व्यक्ती मी काही पाहिलेली नाही आहे. त्या दिवशी मी त्यांची बाईट घेतली तेव्हा आम्ही त्यांचा तो फोटो पाहिलेला आहे, समक्ष आम्ही त्यांना पाहिलेलं नाही आहे. बरं, पण आता हे असं निदर्शनास आलं का पगार त्यांना 18,000 आहे, कोणाला 20,000 आहे, 25,000 आहे कामाच्या याच्यानुसार. पण पगार पण पुरेसा, म्हणजे अर्धाच पगार मिळतोय, जवळपास अर्धा पगार कोणतरी घेतंय. हां, मग आता जे काय असेल ते तुम्ही त्या गाडेकरांवर कारवाई करावी. बरं, तर कोणी करायची कारवाई? आम्हीच ना, CO साहेबांनी करायची. काय कारवाई करावी असं तुम्हाला अपेक्षित आहे? काहीतरी त्याच्यावर हे करायचं, ॲक्शन घ्यायची काहीतरी. पण काय तुम्हाला असं अपेक्षा असेल ना, तुम्हाला जनतेने एखादा प्रतिनिधित्व दिलं आहे, तुम्ही असं सांगा ना काय कारवाई झाली पाहिजे. आता काही जवळपास काही कर्मचारी कागदोपत्री दाखवलेत. आता तसं काय हा मुलगा, आता हा दाखवलाय, हा अल्पवयीन आहे, असे अनेक लोक आहेत कागदोपत्री दाखवले ते येतच नाही, त्यांचे पगार अदा व्हायचे. काय माहिती आहे का, आता आम्ही निवडून आलेला तर आम्हाला 6 महिने झालेले, आम्हाला आतलं काही माहितीच नाही अजूनपर्यंत. आता एक 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 असं बाहेर पडायला लागलेलं आहे. तुमची आता अपेक्षा काय आहे हे पाहिलं? नाही, याच्यावर काहीतरी हे करायचं. बरं, नमस्कार. उपनगराध्यक्ष मॅडम, तुमचं नाव सांगा ना. रुपाली आकाश परदेशी. तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशीचा व्हिडिओ, हो. काय वाटलं तुम्हाला? गाड़ेकर जो ठेकेदार है ना, वो हमने पहली बार देखा. सिर्फ चर्चा. मराठीमध्ये बोला ना, मराठीत. बाहेर कुठलं आहे तुमचं? MP. MP वरून आलेत. बस शिकताय की नाही मराठी थोडंफार? मराठी थोडी. मग समजा मी बोललो मराठीमध्ये तर तुमच्या लक्षात येते ना? हो येते. मग थोडं प्रयत्न करायचा थोडा. ठीक आहे, चला हिंदीत बोला, काय हरकत नाही, बोला. गाड़ेकर जो ठेकेदार है वो मैंने बाइट में न्यूज़ में देखा. और जो बच्चों का जो कामगारों का पगार है वो आधा आ रहा ऐसा, वो उस पे एक्शन लेना चाहिए ठेकेदार पे कि पगार क्यों आधा दे उनके हाथ में आ रहा है, और काम भी होना कुशल के, ये CO सर ने देखना चाहिए. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांना पगार दिला जातोय फुल, पण प्रत्यक्षात मिळतोय अर्धा. तर काय चर्चा वगैरे नगर परिषद CO सोबत झाली असेल ना तुमची? नाही, आमची त्याच्यानंतर आम्ही चर्चा काही केलेलीच नाही. फक्त त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही जो तक्ता दिलेला आहे तो आम्हाला पूर्ण करून द्या, तो अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. आणि गाडेकर या व्यक्तीने सांगितलं होतं, बाईटमध्ये पण बोलले होते ते, की आम्ही तुमच्या टेबलवर सपोर्ट करू, पण त्यांनी आजपर्यंत अजून काही केलेलं नाही आहे. म्हणजे काहीच नाही. मला असं कळलं का आता CO म्हणतात की बिल द्यावे लागेल त्या गाडेकर याला, काहीतरी 1-2 बिल द्यायचे. ते खरं आहे का? नाही, आमच्या ते बोलत आहेत, पण मी त्यांना सांगितलेलं स्पष्ट, माझ्या पूर्णपर्यंत त्यांनी माहिती पूर्ण पाठवावी, आम्ही बिलवर सह्या करायला तयार आहोत. CO सुद्धा परस्पर बिल देऊ शकतात का? नाही, तसं देऊ शकत नाहीत. मग आता हे कर्मचाऱ्यांचे जे पगार घडलेत, समजा तुम्ही बिल देत नसल्यामुळे आता याला जबाबदार कोण? गाडेकर जबाबदार त्याला. आता हा सगळा प्रकार CO यांनीच टेंडर दिले ना, या कोल्हे सरांनी टेंडर दिले हां, ना? ते प्रोसेस ही सगळी आमच्या निवडणुकीच्या आधी झालेली आहेत. कोल्हेच होते ना ते? हो, कोल्हेच होते त्यावेळेला. मग हे सगळं कसं काय त्यांना माहिती नाही, किंवा हे कसं काय इतकं घोटाळा? तुम्ही त्यांना विचारावं प्रत्यक्ष जाऊन.
काय कारण आहे बाबा? आता त्यावेळेस तर बाईटसमोर तुम्हाला सांगितलं की त्यांनी सगळं कागदपत्र पूर्तता माझ्यापर्यंत आणावी, मी सही करायला तयार आहे. तर येऊ का? नमस्कार, कसे आहात? काय पाणी तर पार नदी वाहते जशी काय रस्त्याला. हा? तर हे बघा, तर एक खुर्ची आणा नगराध्यक्षांना बसायला. CO साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांना काही विचारणा करूया, कारण की त्या दिवशी CO साहेब निघून गेले होते, परंतु काही हे आलेले आहेत आपल्यासोबत, म्हणजे आपल्यापर्यंत एक अल्पवयीन कर्मचारी आहे सर, आणि तो कुशल अकुशल याचा तो पेमेंट वगैरे घ्यायचा असा आरोप केला जातोय. नक्की काय वस्तुस्थिती? नाही, ह्या प्रकरणाची आम्ही चौकशी करू. आता ह्या ठिकाणी फोटो आत्ताच मी पाहिलेले आहेत, तुम्ही दाखवले. याची चौकशी करून आम्ही कळवू तुम्हाला त्या पद्धतीने. सर हे बघा, याच्यामध्ये ना त्या व्यक्तीचं आधार कार्ड देखील या ठिकाणी कुठंतरी जोडलेलं आहे, शेवटच्या पानावर आहे कदाचित, तुम्ही पाहू शकताय कुठं गेलं ते. तर त्याच्यामध्ये वय पण छोटे, तर तो मुलगा तर म्हणजे कसं काय असं, म्हणजे वेळ बालमजुरी करून घेण्यासारखं झालेलं आहे. नाही, आणि हे नियुक्त म्हणजे हे जे तो विषय असेल तर त्या ॲक्टखाली आपण त्यांना नोटीस इश्यू करू, पण याची चौकशी करून नोटीस इश्यू करू आम्ही, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. पण ओम बबन गायकवाड हे जे व्यक्ती तिथं कुशल अकुशलमध्ये कोणतरी कर्मचारी आहे, त्या लिस्टमध्ये नाव आहे का याचं? ते पाहावं लागेल. आता त्यांनी आम्हाला काही लिस्ट दिलेली नाही अजून काही. त्याच्यामध्ये असलं तर नक्कीच कारवाई करण्यात यावी असं CO साहेबांनी करावं. सर त्या दिवशी उपोषण देखील झालं, एक दिवसाचं तुम्ही आश्वासन दिल्याच्यानंतर उपोषण थांबलं, परंतु त्यानंतर जो काही संबंधित ठेकेदार होता तो आला होता, आणि तो ठेकेदार आला असताना आणि कर्मचारी आले, ते म्हणाले आम्हाला फक्त अर्धाच पगार दिला जातोय, अर्धा पगार कोणतरी हेच ठेकेदार आमच्याकडून ATMमधून काढून घेत आहेत, आणि आता अर्धा पगार पण नाही, आम्हाला वेतनच मिळत नाही. आता आम्ही बिलिंग करताना किमान वेतन कायद्यानुसार योग्य ते बिलिंग करतो आहे. त्यांचे तक्रारी अर्ज इथून मागं नव्हते, मागील आठवड्यात तक्रारी अर्ज आलेत. त्या ठेकेदाराला पण त्या अनुषंगाने आम्ही बोलवलेलं होतं. तर त्यांच्याकडून आम्ही क्लॅरिफिकेशन आत्ता घेतो आहे सगळ्या गोष्टींचं. आणि आता ह्या सगळ्या मॅटर्समध्ये ठेकेदारांनी एक म्हणजे पॉझिटिव्ह साईडला गोष्ट अशी की कोणाचेही PF इथून मागं भरलेले गेले नाहीत. फर्स्ट टाईम PF नगरपालिका कर्मचाऱ्यांचे भरले जात आहेत. ESIC पण अकाउंट्स काढलेले आहेत, त्याचे पण जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते भरण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तुम्हाला असं म्हणायचं यापूर्वीच्या काळामध्ये जे काय आहे त्याचं PF भरलंच जात नसायचं, आणि त्यावर लक्ष पण कोण नव्हतं. PFवरती एवढं लक्ष नव्हतं, पण आता आम्ही PF भरून घेतो आहे. ESIC अकाउंट्स पण प्रत्येकाचे काढलेले आहेत. आम्ही त्या ठेकेदारांना बाध्य करतो आहे की सगळ्या पॉझिटिव्ह साईडला सगळं व्हावं म्हणून. ठीक आहे, त्याबाबत तुमचं धन्यवाद सर. परंतु PF एकतर तुम्ही भरायला लावला, त्यांनी तो भरतोय, परंतु पगार मात्र त्यांचा निम्मा खातोय. नाही, काय झालंय नाही, त्याची चौकशी आता मी तुम्हाला सांगितलं की मागील आठवड्यातच आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या, त्या अनुषंगाने आम्ही त्याला बोलून घेतलं. तर याच्यातून ह्या गोष्टी समोर आल्या की PF काढायला वगैरे उशीर झाला आहे. तरी पण आत्ता जवळजवळ त्यांनी 3 महिन्याचा PF भरलेला आहे, पण काही तांत्रिक कारणामुळं मागील महिन्याचा 1-2 महिन्याचा PF त्याला भरता आलेला नाही. तर मग ही चूक त्याची का आपल्या नगर परिषदेची का कर्मचाऱ्यांची? PF चे अकाउंट उशिरा निघले हा विषय. मग त्याचा काय क्लेम होता, त्याला जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बोलवलं तर त्याचा असा क्लेम होता की मला डॉक्युमेंट कर्मचाऱ्यांकडूनच उशिरा आले. PFसाठी तर काय फक्त आधार कार्ड पॅन कार्ड लागतं, परंतु ESICसाठी कुटुंबाचं पण माहिती लागते, किचकट माहिती लागते, त्याच्यामुळं थोडा उशीर होत गेला असं त्याचं म्हणणं आलं. हे झालं समजा काही टेक्निकली त्याच्याकडून उशीर झाला असेल तुमच्या काळात होते, पण मला सांगा सर का आपण जे त्यांना वेतन देतोय कुशलला, किती देतोय कुशलला? आता किमान आता त्याच्यामध्ये जो GR आहे तो दरवर्षी अपडेट होत असतो. ह्या वर्षीचे रेट मला पाठ नाहीत, परंतु साधारणतः 15-16 हजार रुपये
च्या दरम्यान रेट्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुशलला वेगळे आहेत, अकुशलला वेगळे आहेत, अर्धकुशलला वेगळे आहेत आणि एरियानुसार पण वेगळे आहे. जर शहरी सर्कल असेल तर त्याला वेगळे रेट आहेत, निमशहरी सर्कल असेल तर त्याला वेगळे रेट आहेत आणि ग्रामीण भागातले पण रेट वेगळे आहेत. मग ते कॅल्क्युलेट अकाउंट डिपार्टमेंट करतं. पण माझ्या मते एक 16,000च्या दरम्यान रेट आहेत. कुशलला हां, कुशल नाही, कुशलचा रेट मला वाटतं अकुशलचा, कुशलचा अजून एक 2-3 हजार जास्त असेल त्याच्यापेक्षा. 16 म्हणजे अकुशल असं समजूया. चला आता काय आपल्याकडे डॉक्युमेंट तुमच्या समोर नाही, समोर नाही आहे ते. पण आता याच्यामध्ये झालं असं का निम्बाच पगार त्यांना दिला जातोय आणि बाकीचे पगार चौकशी चालू आहे ना, त्याच्यासाठीच आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. आणि वेळोवेळी PF काढण्यासाठी, ESIC काढण्यासाठी त्यांना आत्तापर्यंत आम्ही 4 ते 5 वेळा नोटिसा दिलेल्या आहेत. म्हणजे साधारणपणे प्रत्येक महिन्याला तरी आमची त्यांना नोटीस जाते. आता त्यांनी आम्हाला शब्द दिला होता, माननीय अध्यक्ष मॅडम पण त्या मीटिंगमध्ये होत्या, तर त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोमवार मंगळवारपर्यंत सादर करू. त्याच्यानंतर सादर झाल्यानंतर आमचे 1-2 पेमेंट्स काढून द्या, मग हे आपण जे हे आहे चक्र पेमेंटचं ते व्यवस्थित बसू, असं साधारणपणे त्यांच्याशी बोलणं झालं आहे. मग ते दिली का सोमवार मंगळवारपर्यंत झालंय का त्यांचं? नाही, त्यांचा माणूस आज सकाळी होता, मी अकाउंट्सला फॉलोअप घेतला की काय परिस्थिती आहे. ते म्हटले त्यांचा माणूस आला होता आणि ते माहिती संकलित करतायत. जो माननीय अध्यक्षांनी त्यांना फॉर्मॅट दिला आहे त्या फॉर्मॅटमध्ये पण ते भरतायत. तर आज संध्याकाळपर्यंत माईट बी सादर होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं आहे की हे चक्र व्यवस्थित चालवण्यासाठी 1 किंवा 2 पेमेंट देणं गरजेचं आहे. हां, त्यांची सगळे कागद तपासून सगळ्यांचे PF ESIC व्यवस्थित आल्यानंतर, कारण हे बघा त्यांनी 7-8 महिने इथल्या लोकांनी काम केलेलं आहे. जर अचानक आपण हे पेमेंट्स केलेच नाहीत तर त्यांचे पेमेंट्स कसे होणार हा पण मुद्दा आहे. पण तुम्ही पेमेंट करताय पण तो ते खाऊन टाकतोय पैसे ना अर्धे सर. नाही, त्याची चौकशी करू ना. जर तो चुकीचा सापडला तर नाही होणार पेमेंट. चौकशीचं काय ते लोक बोलतायत की उपोषण केलं तुमच्या समोर. नाही, आपल्याला चौकशी करणं साहेब क्रमपात. काय झालं, चौकशीचा अहवाल आलाय का आता कोणाच्या ताब्यात? म्हणजे चौकशी अधिकारी म्हणून कोणाला नेमले आता? नाही, चौकशीचं म्हणजे आत्ता आमचं अकाउंट डिपार्टमेंट त्यांना विचारतंय. अजून चौकशी म्हणजे ते सगळे माहिती, तेच तो विषय तुम्हाला सांगतोय की आज सकाळी पण मी फॉलोअप घेतला. ते आपल्याला सगळी माहिती द्यायला तयार आहेत आणि माहिती संकलित करत आहेत. मग ही माहिती मिळाल्याच्या नंतर तुम्ही पेमेंट अदा करणार का आधीच करणार? नाही, माहिती कागदपत्र तर क्लिअर करून घ्यावीच लागतील ना. त्याच्याशिवाय कसं आहे. अजून एक असं आहे केलं का काहीतरी टोटल किती आहेत कुशल अकुशल सर तुमच्या माहितीप्रमाणे? कुशल अकुशल आता त्या दिवशी जी मीटिंग झाली त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा टेंडर झालं त्यावेळेस साधारणपणे 25-26 कर्मचारी कार्यरत होते. नंतरून जसं जसं डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आल्या ती संख्या 45 ते 50च्या दरम्यान गेली होती. परंतु मध्ये परत काय झालं, पेमेंट्स वगैरे न झाल्यामुळे, हे PF वगैरेच्या गुंत्यामुळे पेमेंट्स परत रखडले. कारण PF भरून घेतल्याशिवाय प्रशासन कुठल्याही पद्धतीने प्रशासनाने त्यांचे पेमेंट्स काढले नाही. पेमेंट रखडल्यामुळं पाणी पुरवठ्याचं काम अचानक थांबलं. पाणी पुरवठ्याचं काम थांबल्यानंतर आम्ही आमचे जे परमनंटचे कर्मचारी आहेत तर ते पाणी पुरवठ्याला लावून पाणी पुरवठा सुरळीत केला, शहराला अडचण होऊ दिली नाही. मग पुन्हा मग तिकडचे बरेचसे कर्मचारी त्यांचे कमी झालेत. आत्ता ती संख्या 25 ते 30च्या दरम्यान असावी असा माझा अंदाज आहे. एक महत्त्वपूर्ण माहिती दिली का 45च्या कर्मचारी होते 45च्या घरामध्ये, काही 1-2 पुढे मागे असतील, परंतु आता प्रत्यक्षात 25 कर्मचारी आता इथं 25 ते 30. हां 25 म्हणजे खूप मोठा डिफरन्स झाला आहे. 25, 35, 45, 20 कर्मचारी म्हणजे डिफरन्स झाला आहे सर. तर मला सांगा आता काय नक्की कसं काय कामकाज कसं चालू आहे तुमचं हे सगळं नगर परिषदेचं? आत्ता सध्या कामकाज सुरळीत चालू आहे. आपण जे पाणी पुरवठ्याला कर्मचारी दिलेत ते आम्ही ट्रेंड केलेत. तक्रारी आत्ता सध्या नवीन ज्या तक्रारी मागील आठवड्यात प्राप्त झाल्या होत्या त्या राजमाता जिजाऊ गार्डन, शिवसृष्टी, डिव्हायडरच्या पण काही तक्रारी आहेत आणि अभ्यासिकेतले स्वच्छतेचे वगैरे काही विषय आहेत. तर आम्ही ह्यावर्षी मी आल्यापासून लाडपागेमध्ये आम्ही जवळजवळ
7-8 नियुक्त्या केलेल्या आहेत. तर आम्ही रोटेशननी ह्या सर्व ठिकाणी माणसं, जसं आम्ही पाणी पुरवठ्याचं सुरळीत केलं तसं जे लाडपागेमधून एक्स्ट्रा आपण म्हणजे वारसा हक्काने जे कर्मचारी घेतलेत ते ह्या सर्व ठिकाणी आम्ही रोटेशननी फिरवण्याचा विचार करतो आहे की जेणेकरून परमनंट कर्मचाऱ्यांमार्फतच जास्तीत जास्त आउटपुट निघेल आणि जे पैसे आपले कॉन्ट्रॅक्टवरती आता सध्या खर्च होत आहेत त्याला पण थोडं लिमिटेशन येईल. सर आता ह्याच्या 25मध्ये बी काम होतं आहे आणि 45मध्ये पण काम होत होतं, म्हणजे असं तुमच्या बोलण्यातून मला जाणवतं. नाही साहेब, तसं नाही. मी जेव्हा इथं नवीन आलो मागील वर्षी, ते 6 कर्मचारी जे होते ते टॅक्सला होते. ते मूळ त्यांची आस्थापना स्वच्छता डिपार्टमेंट आहे. पण मध्ये काय झालं की आपली अभय योजना होती, त्यात त्यांनी चांगलं काम केलं. मार्च एंडिंगला चांगलं काम केलं. वसुलीमधून त्यांना हटवता नाही आलं. पण ज्यावेळेस मार्च एंड होऊन गेला आणि पाणी पुरवठ्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस मात्र आम्ही जे जुने ते होते तिथून त्यांना आम्ही शिफ्ट केलं. आणि हे जे लाडपागेचे पण वारसा हक्काचे जे कर्मचारी आहेत साहेब, ते आपण काय केलेत की नवीन घेतलेले त्यांचं योग्य रोटेशन, जे ह्युमन रिसोर्स आपल्याकडे नवीन अवेलेबल झाले त्याचं योग्य रोटेशन लावण्याचं व्यवस्थित केलंय. परंतु आता मला सांगा का आता किती गरज आहे कुशल अकुशलची तशी पाहिली तर नगर परिषदेला? ते आपल्याला प्रत्येक विभाग प्रमुखाकडून आता परत पुन्हा एकदा रिपोर्ट्स घ्यावे. आढावा घ्यावा लागेल. हा, आढावा घ्यावा. यांनी काही मागणी नाही केली का कमी करा किंवा वाढवा, असं काही विभाग प्रमुखांनी तुम्हाला रिपोर्ट सादर नाही केलं का आजपर्यंत? नाही, जेव्हा टेंडर चालू झालं त्यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटनी मागणी केली होती आम्हाला काय लागणार आहे. आता म्हणजे एवढे 2-4 महिने नाही, आता एवढ्यात नाही विषय झालेला. मागणी नाही, कमी करा नाही, वाढवा नाही, काहीच नाही. नाही, सध्या नाही. मग असं म्हटलं जातंय की जे 20 जी लोक कमी झाली ते ॲक्च्युली 29 कागदोपत्री होती आणि नगर परिषदेची लूट चालू होती एका व्यक्तीकडून. नाही, तसं नाही बरं का. लोक काम करतायत. शेवटी आपलं शहर चालूच आहे. तसं तरी पण जर तसे ॲलिगेशन्स असतील तर आपण चौकशी 100% त्यात करू. काही कुशल कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला का दर्शन फुलपगार नावाचे व्यक्ती आहेत ते तुमच्यावर दबाव टाकतात आणि तुम्ही ते जे सांगतील तसंच वागता किंवा तुमच्यावर लोकप्रतिनिधीचा प्रचंड प्रेशर असतो. लोकप्रतिनिधी जसं सांगाल तसं तुम्ही ऐकता, नगराध्यक्षांचं वगैरे इतर लोकांचं ऐकत नाही. कोण काय ॲलिगेशन्स करतं ह्याच्यापेक्षाही मला हा विषयच माहिती नाही. प्रशासन हे अतिशय स्वातंत्र्य, म्हणजे प्रशासनाला खूप फ्री हँड आहे. प्रशासन कुठल्याही दबावाशिवाय चांगलं काम करत आहेत. आणि राहिला लोकप्रतिनिधींचा विषय तर माननीय नगराध्यक्ष असतील, आत्ताच मला पुरवंत साहेबांचा फोन आला. मी किती वेळात आलो. लोकप्रतिनिधी म्हणजे हे नाही, मला काय म्हणायचं आमदार. सन्माननीय लोकप्रतिनिधींचं आम्हाला ऐकावंच लागतं, पण त्यांचा आम्हाला दबाव नाही. त्यांचा अतिशय आम्हाला फ्री हँड आहे. ऐकावंच का लागतं मग? ऐकावंच का लागतं? नाही, त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला आहे. ते जे ॲलिगेशन्स बाहेर आहेत त्याचं मी काय स्पष्टीकरण देणार. जे ॲलिगेशन होतात ते होतात. सर, याच्यामध्ये असा आरोप केला जातो का हे 20 जे लोक होते ॲक्च्युली हे बोगस होते आणि याची काही चौकशी होईल का? चौकशी करतो ना. तुम्हाला मी शब्द दिला आहे की चौकशी प्रत्येक गोष्टीची करणार म्हणून. आता यांनी एक असा नगराध्यक्षांनी आरोप केला की ठाम निर्णय घेत नाही, तुम्ही जरा थोडंसं निर्णय घ्यायला बिचकता. काय सांगा? निर्णय घ्यायला बिचकत नाही. प्रत्येक निर्णय हा कायद्याच्या कसोटीत आणि जे आपली बजेटरी तरतूद आहे त्यानुसार आपल्याला घ्यावे लागतात. आजपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटनांचं योग्य ते रिपोर्टिंग आपण केलेलं आहे. आणि तुम्ही पण कलेक्टर ऑफिसला जाऊन बघू शकता की रिपोर्टिंग सगळ्याच गोष्टींचं आपण योग्य ते रिपोर्टिंग केलेलं आहे. कुठलीही आपली भूमिका नेहमीच ठाम राहिलेली आहे. फक्त ती कायद्याच्या कसोटीवर टिकली पाहिजे. म्हणून थोडंसं 1-2 दिवस लेट झाले असतील, पण आपण घेतलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आता सरांनी काही खुलासे वगैरे केलेले आहे, तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं एवढंच आहे का आता कुशल अकुशलचे जे कामगार आहेत गरीब, त्यांचे पगार वेळेत भेटावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, एवढंच का, बाकी काही नाही. आणि त्यांनी काही जे प्रोसेस आम्ही सांगितले तक्ता पूर्ण करून द्या, तो त्यांनी दिला पाहिजे. सर म्हणतात का समजा त्यांचं वेतन वगैरे देण्यासाठी 1-2 बिलं आपल्याला द्यावी लागतील, त्यानंतर आपण ते व्यवस्थित करूया.
कसं आहे, आता एवढ्या दिवस झाले जे गाडेकर जे आहेत त्यांना कोणी पाहिलंही नव्हतं, मी सुद्धा पाहिलं नाही आहे. आणि इथे नगरसेवक बसलेले आहेत, त्यांना पण विचारा की त्यांना कोणी पाहिलं आहे. इतक्या दिवस त्यांनी मागचे जे 5, 6, 7, 8 महिन्याचे पगार कामगारांचे केले नाही आहेत, त्याला जबाबदार कोण मग? आणि पुढेही त्यांनी नाहीच केलं, जबाबदार कोण ठरणार? हां, म्हणजे हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे की समजा ठीक आहे तुम्ही पेमेंट काय हे केल्यामुळं, पण तो पगारच देत नाही ना, पगारच देत नाही, मग त्याला परत आपण बिलं का द्यायची? हा पण त्यांचा मुद्दा काही चुकीचा नाही. पगार हे ऑनलाईन होतात. आत्ताही आम्ही 19 पगार हजार त्यांचे झाले, ठेकेदारांनी ऑनलाईन केल्याचे शीट्स आम्हाला दिलेत. हो, मी तेच सांगतो. नंतर कामगारांचे ATM कार्ड, कामगारांचे चेकबुक ठेकेदाराकडे कसे गेले किंवा त्याच्यातून पैसे डेबिट झालेत का, आम्ही आता त्यांची लेखी तक्रार प्राप्त आहे, परंतु त्याला त्यांनी पासबुकची झेरॉक्स म्हणा किंवा बँक स्टेटमेंट अशा गोष्टी जोडलेल्या नाहीत. तेच मी तुम्हाला म्हणतो आहे की आपल्याला चौकशी करूनच आपण एकतर्फी फक्त समजा ॲलिगेशन झाले एका बाजूनी म्हणून आपण पॅनिक होऊन निर्णय घेऊ शकत नाही. याच्यामध्ये चौकशी करून योग्य त्या ह्या तक्रारीनुसार खुलासा मागवलाय आपण आणि तो अजून खुलासा झाला नाही. खुलासे आपण त्यांना जवळजवळ 4-5 नोटीस आत्तापर्यंत दिल्या आहेत आणि ह्या फ्रेश मॅटरमध्ये पण आम्ही आत्ता काय झाले ते माहिती आम्हाला सबमिट करणार आहेत आज. जर ती माहिती योग्यरित्या सबमिट झाली तर ठीक आहे, नाही झाली तर परत आम्ही क्लॅरिफिकेशन घेणारच आहे त्यांच्याकडून. ते म्हणतात की आता क्लॅरिफिकेशन घेऊया, काही जर झालं आहे तर त्याच्याबरोबर पासबुक वगैरे जोडणं, पुरावे जोडणं गरजेचं आहे. ते काही जोडलं नाही आहे कर्मचाऱ्यांनी, त्यामुळं थोडीशी मग ते व्यवस्थित पूर्ण करा. आमचं काय तेवढंच म्हणणं आहे का त्यांचं व्यवस्थित तुमचं बिल देण्यास विरोध. पूर्ण झाल्याशिवाय कशी सही करणार? पूर्ण केलंच पाहिजे ना त्यांनी. जेवढे पगार त्यांचे राहिले, त्यांचे PF हे सगळं त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. आता बालकामगाराचा विषय आत्ता माझ्या पुढे आलेला आहे, तर CO साहेबांनी सुद्धा त्याची चौकशी करावी. बाबा काय कारण आहे याचं, कशा प्रकारे आलं ही त्यांनी चौकशी करावी. पत्रकार लागतोय तू चर्चा करायला सर, काहीतरी लोकशाही वगैरे प्रशासनीय काय कधीही माननीय अध्यक्षांनी त्यांच्याकडं केबिनला चर्चा करायला बोलवलं, मी दुसऱ्या मिनटाला मॅडमबरोबर चर्चा करतो, आमच्यामध्ये संवाद आहे. आमच्या मेंबर साहेबांचा मला फोन आला, मी 2 मिनटात इथं सगळ्यांशी एकदम चांगला संवाद आहे. आणि भविष्यात आमचे सन्माननीय सर्वसाधारण सभा, सन्माननीय नगराध्यक्ष आणि प्रशासन मिळून नक्कीच चांगलं काम करू आणि जुन्नर शहरामध्ये तुम्हाला नक्कीच पुढच्या 6 महिन्यात वर्षामध्ये चांगले बदल दिसतील. ठीक आहे, बदल दिसतील तुम्हाला. पण आता बरेच मला शेवटचा प्रश्न आहे, आता एक सभा झाली आणि अक्षरशः नगरसेवकांनी बहिष्कार टाकला आणि तुम्ही दोघंच होते, नगराध्यक्ष आणि सचिव म्हणून. तुम्ही काय नक्की झालं काय असं का, काय अजेंडा काढताना तुमचा नगराध्यक्षांचा दबाव होता, नगरसेवकांचा होता का भलत्या त्रयस्थ व्यक्तीचा होता? नक्की असं का होतंय? अजेंडा आमच्या समोर आला होता, त्याला योग्य त्या टिपण्या आम्ही दिलेल्या आहेत, कायदेशीर टिपण्या. परंतु सन्माननीय सदस्य का आले नव्हते किंवा काय, मला राजकीय विषय काहीच माहिती नाही, परंतु आम्ही टिपण्या वगैरे दिल्या होत्या. ॲजेंडा पण आम्ही 100% म्हणजे पूर्ण म्हणजे कॉप्ट सदस्य पकडून 22 जणांना आम्ही ॲजेंडा त्या ठिकाणी वाटप केलेला आहे आणि ॲजेंडाला योग्य टिपण्या पण दिलेल्या आहे. परंतु बाकी राजकीय गोष्टींबद्दल मला विषय तुम्हाला आम्ही विचारत नाही, परंतु हे जे काय आहे विषय, अजेंड्यावर विषय घ्यायचे, हे तुमचे एकटे ठरवतात का तुम्ही दोघं मिळून ठरवतात? काय होतं? आता ॲक्टनुसार सभेचं स्थळ ठरवणे, सभेची वेळ ठरवणे, सभेचा ॲजेंडा काढणे, ह्या सर्व गोष्टी नगराध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रातील आहेत. त्यासाठी कमीत कमी 10 दिवस अगोदर आपले जे सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या कामाचे वेगवेगळे प्रस्ताव, लेटर्स हे आमच्या सभाधीक्षकांकडे जमा करायचे असतात. सभाधीक्षक बाळू भोसले होते आत्तापर्यंत. सभाधीक्षकांनी ते सगळे प्रस्ताव अध्यक्षांच्या नजरेस आणून द्यायचे असतात आणि त्यानुसार ॲजेंडा बनवताना नगराध्यक्ष हे वेगवेगळ्या प्रस्तावांचा विचार करतात. नगराध्यक्ष स्वतः थेट निर्वाचित नगराध्यक्ष असल्यामुळे ते पण त्यांच्या हिताचे, शहराच्या हिताचे वेगवेगळे कामं ही सभेमध्ये स्वतः ठेवू शकतात. जेव्हा ॲजेंडा बनतो आणि ॲजेंडा फायनल होऊन येतो त्यावेळी मात्र CO म्हणून
मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून कायदेशीर त्या कामांवरती टिप्पणी घ्यावी लागते आणि ती घेतलेली टिप्पणी मुख्याधिकाऱ्यांमार्फत ही माननीय सर्वसाधारण सभेसमोर ठेवावी लागते. तो ठेवण्याचा उद्देश हाच असतो की कायदेशीरपणा त्या विषयांमधला हा सभेला अवगत व्हावा, हा त्यामागे विषय असतो.